इंडिक विचारच्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या इंडिक विचारमध्ये आपल्या भेटीला आलेले आहेत युनियन मिनिस्टर ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट श्रीयुत नितीन गडकरीजी यांच्या सुविद्य पत्नी सौ कांचनताई गडकरी. कांचनताई गडकरी, नमस्कार. इंडिक विचारातर्फे तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. कांचनताई गडकरी यांनी फूड अँड न्यूट्रिशन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि त्या गायनामध्येही उपविशारद उत्तीर्ण आहेत. त्याबरोबरच त्या सेवा सदन नागपूर, सेवा सदन शिक्षण संस्था नागपूर, तसंच श्रीराम शिक्षण संस्था रामटेक, मातृसेवा संघ महाल, संस्कार भारती नागपूर आणि गायत्री महिला औद्योगिक संस्था आणि स्वयंपूर्ण बहुउद्देशीय संस्था या संस्थांच्या आणि समृद्धी कोऑपरेटिव्ह बँक या संस्थांच्या अध्यक्षपदी आहेत. त्याबरोबरच स्त्रियांना व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यासाठी म्हणून आम्ही उद्योगिनी ही जी मुंबईची संस्था आहे त्याच्या ब्रांच कांचनताई गडकरी चालवतात. असं एक ज्याला मला असं वाटतं की ऑलराऊंड पर्सनॅलिटी किंवा ऑलराऊंड व्यक्तिमत्व असं म्हणता येईल अशा कांचनताई आज आपल्याला थोडस कौटुंबिक मूल्ये आणि भारतीय कुटुंब व्यवस्था याविषयी त्यांचं काय मत आहे हे आपण त्यांच्याशी गप्पा मारताना जाणून घेऊया. चला तर कांचनताई, तुमच्याकडे येते आहे. मी तुम्हाला ज्या पद्धतीने ओळखते किंवा ज्या कांचनताईंना ओळखते, मला असं वाटतं की गडकरी कुटुंब हे 3 पिढ्या एकत्र नांदणारं कुटुंब, ज्यामध्ये आपण एक यशस्वी पत्नी, यशस्वी आई आणि आजी असा विविध रोल पार पाडता. तर हे पार पाडत असताना अशी कुठली जादूची छडी आहे की जेणेकरून तुम्हाला हे सहजरित्या जमतं? असं आहे श्रद्धाताई, घराचं वर्णन असं एका कवितेमध्ये केलंय. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. असं आमचं एक घर आहे. 3 पिढ्या आम्ही एकत्र नांदतो आहे, सगळे एकत्र राहतो आहे. नितीनजी इथे नसतात, 2च दिवस आठवड्यातले इथे असतात, पण बाकी माझी 2 मुलं, सुना, नातवंड आणि आम्ही सगळे छान एकत्र राहतोय. घरात खूप सणवार आहेत, खूप येणारा जाणारा आहे. पण आता मुलींना तर आपण संस्कार करून त्यांच्या घरात पाठवतो, पण येणारी जी मुलगी असते आपल्याकडे ती तर तिच्या आई वडिलांचे संस्कार घेऊन ती येते. पण सुदैवानी माझ्याकडे ज्या देवीचं कुलदैवत आहे त्या देवीची कृपेनी येणाऱ्या 2ही सुना माझ्याकडे ज्या आल्यात त्या अतिशय चांगल्या सुसंस्कारित घरातून आपल्याकडे आल्यात. त्याच्यामुळे त्यांना एक तर आमच्या घरामध्ये एवढा मोठा कुटुंब, येणाऱ्या जाणाऱ्यांचा अतिशय राबता. कधीही नितीनजी म्हणतील की आता मला 10 लोक जेवायला आहेत, 10 लोक नाश्त्याला आहेत, असं खूप प्लॅनिंग नसतं. पण त्या सगळ्या याच्यामध्ये त्या मुलींनी छान ऍडजस्ट करून घेतलं आहे. कुठेही कधी असं मला दर्शवलं नाही किंवा त्यांना कधी रात्री 12 वाजता जरी म्हटलं यांनी की आता 4 लोकांना तू नाश्ता करून दे किंवा 4 लोकांना दूध पाहिजे, कुठे कॉफी पाहिजे, पण कधीही त्यांच्या कपाळावरती आठी नसते. आणि त्याचं कारण असं आहे की त्यांना त्यांच्या घरात झालेले लहानपणापासूनचे संस्कार आणि म्हणून त्या कुटुंबामध्ये जे संस्कार आपल्याकडे होतात लहान मुलांवरती, सगळ्याच म्हणजे घरात मोठं असेल, लहान असेल, कोणी आजारी माणूस असेल, तर सगळ्यांवरती जे घरातले कुटुंबाचे संस्कार असतात, मी त्या संस्काराला खूप महत्व देते. आणि ते संस्कार जर चांगले असतील ना तर खरोखरच अशा 3-4 पिढ्या एकत्र आपण छानपैकी राहू शकतो. आणि काय शब्दात ती आपण समजा एकमेकांचं सुख दुःख जर ओळखलं ना आणि त्याच्यात जर सहभागी झालो ना, तर मला असं वाटतं की कुठल्या स्त्रीचं पटत नाही, भांडण होतं असं होणार नाही. प्रत्येकांचे विचार वेगळे वेगळे असतील, प्रश्नच नाही, ते वेगळे असायलाही हवे. प्रत्येकांच्या विचारांची चालना वेगळी असेल, त्यांचे मत वेगळे असतील, पण मतभिन्नता असूनही मनभिन्नता नको. मनामध्ये कोणाच्या बद्दल
दुस्वास किंवा असं नसेल त्या घरामध्ये. आणि मला सारखं असं वाटतं की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं सुख दुःख समजून घ्यायला पाहिजे. आणि जिथे ही प्रक्रिया असते ना, तिथे कधीच वितंडवाद होत नाही. आणि असं आमचं घर आणि माझ्या सासूबाई नेहमी मला म्हणायच्या की प्रत्येकामध्ये गुणदोष असतोच, नाही असं नाही. कोणीच संपूर्ण नसतं, कोणीच पूर्ण नसतो. अपूर्णांक सगळ्यांमध्येच आहे, काही ना काही दोष असतो. पण प्रत्येक माणसातला समजा जर त्याचा गुण आपण लक्षात घेतला आणि दोषाकडे जर दुर्लक्ष केलं ना, तर त्या व्यक्तीशी आपलं कधीच आयुष्यात भांडण होऊ शकत नाही. आणि हाच मंत्र मी त्यांचा ठेवलेला आहे जपून, की घरात येणारी मोलकरीण असो, घरात येणारा पंडित असो, घरात येणारा दूधवाला असो, त्याच्या जर सुखदुःखाशी आपण समरूप एकरूप झालो, त्याला जर विचाराल, त्याच्यात प्रत्येकामध्ये काही ना काही चांगला गुण असतोच. आणि त्या गुणाकडे जर आपण लक्ष दिलं ना, तर मला असं वाटतं की कधीच कोणाचे कधीच कुठेच भांडणं होत नाही. मतभिन्नता जरूर राहील, पण मनभिन्नता होणार नाही. आणि हे सूत्र घेऊन आमचं घर छान एकत्रपणे आम्ही नांदतोय. अगदी बरोबर आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं या सगळ्याचं म्हणजे हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की याचं सगळ्याचं श्रेय तुम्ही स्वतःवर एकटीला न देता येणाऱ्या मुली किंवा तुमच्या सासूबाई सगळ्या कुटुंबाच्या सदस्यांना वाटून देतात. हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे. पण तरी सुद्धा तुम्हीच लिहिलेल्या माझ्या पुस्तकात जे मनोगत लिहिलं आहे त्यातल्या 2 लाईन्स आहेत, त्यात आपण म्हटलंय की स्त्री हे कुटुंबाचं एक हृदय असतं. हृदय आहे. मला तेच म्हणते की स्त्री, ज्या घरातली स्त्री चांगली की नाही, मुख्य स्त्री चांगली की नाही, ते घर अतिशय चांगलं असतं बघा. म्हणजे ती स्त्री जर प्रसंगानुरूप ती स्त्री वागत असते. कधी खंबीर तिला व्हावं लागतं, कधी तिला नरम व्हावं लागतं. म्हणजे नम्रता घ्यावी लागते. घरात जशी सिच्युएशन असेल तिला कधी कधी म्हणजे तिला तिच्या मनाला पटत नसेल त्या गोष्टी, पण तरी ती त्या गोष्टी करते. कारण काय, तिला घर सांभाळायचं आहे, तिला कुटुंब सांभाळायचं आहे, तिला सगळ्या लोकांना घेऊन चालायचं आहे. तर जी स्त्री आपल्या मनाला मोड पाडते ना, की जसं प्रसंग असेल त्या प्रसंगानुरूप वागते आणि ते घर खरंच स्त्री ही, मी तर नेहमीच म्हणते की प्रत्येक घरातली स्त्री म्हणजे ते त्या घराचं हृदय आहे. हृदय स्त्री चांगली म्हणजे हृदय चांगलं असेल तर आपलं शरीर चांगलं राहतं. आणि तेच जर खराब असेल, त्याला जर काही असेल धक्का, तर मग ते कसं चांगलं राहणार आहे. खरंच आहे. आणि सगळ्यांना घेऊन चालणं म्हणजे आणि तसं पाहिलं तर खूप कठीण नाही आहे, अजिबातच कठीण नाही आहे. आपल्याकडे येणारी सून, मला एकदा मध्ये प्रश्न विचारला होता की तुम्ही कसं काय दोन्ही सुनांना, ते म्हटलं माझ्याकडे येणारी सून माझी सून कधीच मानलं नाही, मी तिला माझी मुलगी मानलं. आता माझ्या दोघी सुना फॅक्टरीमध्ये जातात, काम करतात आणि सगळा एवढा जो पसारा पूर्ण बिझनेस आहे त्याच्यात थोडंफार आपलं ते त्यात हे देतात, काम करतात त्याच्यामध्ये. धाकटी सून कॉम्प्युटर इंजिनियर आहे, पण ती रिसर्च साईडला ती आहे. तिने आता रिसर्च करून शुगर मॉलिक्युल पासून सोप बनवलाय, डिटर्जंट बनवलेला आहे, ऑयर नावाचा फेशियल किट बनवली आहे. त्याच्यात ती खूप इंटरेस्ट आहे. ती बाहेर जाणार, तर ती बाहेर जाणार म्हणजे मग तिचे मुलं घरात राहतात, त्यांना आम्ही सांभाळतो, छान एकत्र राहतो. कधी मुलं हट्टीपणा करतात, रागवतं, पण कधी तिला राग येत नाही. तिला माहिती आहे किती ती सेफ आहे. पण ती मुलांना बाईच्या भरोश्यावरती न ठेवता आम्ही एकत्र कुटुंब आहे, तर घरात ती राहते, त्यामुळे ती किती सेफ आहे. हा एकत्र कुटुंबाचा फायदा आहे की ती बाहेर गेल्यानंतर तिचे मुलं सेफ आहेत घरामध्ये, पाळणा घरात नाही राहिले किंवा कोणत्या लोकांच्या भरोश्यावरती नाही राहिले. हा एकत्र कुटुंब पद्धतीचा हा नक्कीच फायदा आहे. आणि मग अशा मुली समजा जेव्हा बाहेरून येतात, थकून भागून येतात, त्यांना त्यांचे टेन्शन्स असतात, तर त्यावेळेला आपण तिला जर मुलगी मानलं, तिच्या पण हातात चहाचा कप दिला, तर मी म्हणते काय बिघडतं, आपण आपल्या मुलीला देतोच ना. आपली मुलगी जर इंजिनियर म्हणून घरात आली तर आपण तिला म्हणतोच ना, का गं बाई थकली असतील तू. मग हेच वाक्य जर सुनेला म्हटलं, तिच्यात जर आपण आपली मुलगी शोधली, तर मला असं वाटतं की कधीच क्लॅशेस येणार नाहीत. अगदी छान. आणि म्हणजे मला म्हणजे आपल्या या व्हिडिओ बघणाऱ्या प्रेक्षकांना हे सांगावंसं वाटतं की आपण नेहमी इतिहासातली उदाहरणं किंवा दाखले देत असतो, पण हे वर्तमानातलं उदाहरण आहे कांचनताई गडकरी यांचं कुटुंब आणि त्या स्वतः,
की त्यामुळेच म्हणजे हे आणि सगळ्या पिढी करता हे ऍप्लिकेबल आहे. म्हणजे जुन्या जनरेशननी सुद्धा अजूनही आपले काय म्हणतात त्याला मतं बदलवू शकतात, ऍडजस्टमेंट करू शकतात, जेणेकरून कुटुंब त्याच्यातनं आपण मला असं म्हणायचं त्याच्यातनं आपण सुवर्णामध्ये नेहमी काढायचा असतो. आता मी माझ्या मैत्रिणीला नेहमी म्हणते की पहा, जुन्या पिढीतल्या ज्या सासू होत्या, आपण सगळ्या शिकल्या सवरल्या. म्हणजे माझ्या मैत्रिणींचा ग्रुप आहे, आमची 25 वर्ष आमची बीसी चालली आहे, किटी पार्टी चालली आहे, कुठेही क्लॅशेस नाही आहे. तर मी त्यांना म्हणते की बघ कसा आपला जमाना बदललाय. माझ्या सासू आणि मी कधी आम्ही ब्युटी पार्लर मध्ये एकत्र गेलो नाही, है ना. पण आता ही जी पिढी आहे, म्हणजे आपणही शिकले सवरले आहो, आपणही बाहेर काम करतो, आपणही कुठे ना कुठेतरी कशामध्ये इन्व्हॉल्व्ह असतो. आपण आणि आपल्या सुना, आपल्या मुली आपण एकत्र जातो ना ब्युटी पार्लरला. मग हा फरक कशामुळे झालाय? मी म्हणते शिक्षणामुळे झालेला आहे. शिक्षणाने विचारांची प्रगल्भता वाढते. आपण त्याच चौकटीमध्ये राहत नाही. शिक्षणामुळे आपल्याला या विचाराची दिशा बदलते आणि त्याच्यामुळे आपण जरी शिकलो सगळं असं, जरी मी हाऊसवाईफ असली, मी कधी नोकरी नाही केली, पण तरी मला माहितीये की बा आपण जेव्हा समाजामध्ये काम करतो तर त्यावेळेला स्त्रीचं, बाहेर नोकरी करणारी स्त्रीचं काय असतं, ती पण थकून भागून येते, तिला पण विश्रांतीची गरज असते, तिलाही सॅटर्डे संडे तिला असं वाटत की नाही आपण आता आराम घेतला पाहिजे किंवा आपण थोडंसं आपल्या स्वतःचं लाईफ एन्जॉय केलं पाहिजे. तर ही मला असं वाटतं की हे शिक्षणामुळे आलेल्या आपल्या विचारांची प्रगल्भता आहे. नक्कीच. आणि मला असं वाटतं खरंच आपल्या या प्रेक्षकांनी कांचनताईंकडनं म्हणजे खरंच हा जो आपण म्हणतो ना बोध घ्यावा किंवा म्हणजे शिवाजी महाराजांना जिजामाता अशा गोष्टी सांगायची, अशा इतिहासातले नुसते दाखले देण्यापेक्षा जे वर्तमान काळात आताच्या घटकेलाही शक्य आहे तर आपल्याला का जमू नये. म्हणजे मला असं वाटतं तुमचं उदाहरण बघितल्यानंतर की हो, जर आपल्यासारखंच सेम प्रॉब्लेम, सेम पद्धतीच्या अडचणी आहेत, आपणही याच्यावरती नक्की सोल्युशन काढू शकतो आणि एकत्र पद्धतीने राहू शकतो. आता माझा दुसरा प्रश्न हा आहे की पण आता आपण जसं मेट्रो सिटीज बघा, तिथे आजकाल असंच म्हणजे न्यूक्लिअर अक्षरशः म्हणजे कुटुंब पद्धती, नवरा, मुलगा, बायको आणि एखादं मुलगं. आणि जसं तुम्ही म्हणाला पाळणा घरात मुलाला ठेवायची वेळ येत नाही, पण आयटी कंपनीत नोकरी करणारे 2 जण असतात तर मुलगा नॅचरली पाळणा घरात असतो. हे चित्र सर्वस्वी दिसतंय. तर ही जी कुटुंब व्यवस्था हिचा ऱ्हास होत चाललाय हळूहळू, तर याच्या मागे नेमकी काय आपल्या याच्यावरती मत आहे की काय कारण असावी? नाही, खरंच आहे, कुटुंब संस्थेचा व्यवस्थेचा ऱ्हास होतो आहे. पण मला असं वाटतं की ही काळाची थोडीशी गरज पण आहे ना, की पहिले स्त्रिया शिकत नव्हत्या, आता स्त्रिया शिकतात आहे, कुठे आयटी कंपनीमध्ये आहे, कुठे त्यांना फॉरेन कंपनीमध्ये जेव्हा ते काम करतात तेव्हा त्यांना रात्रभर त्यांना काम करावं लागतं, कारण की त्या रात्री काम करतात आणि दिवसभर आपलं कुटुंब सांभाळतात. तर याच्यामध्ये ऍडजस्टमेंट जी असते ती खरं तर एकत्र कुटुंब पद्धती जेव्हा असते, पुष्कळ ठिकाणी मी पाहिलंय, पण सध्या ते की मुंबई पुण्याला आपले मुलं मुलगी असतात तर त्यांचे आई वडील जाऊन राहतात, कारण की मुलगा सांभाळायचा आहे. म्हणजे शेवटी माणसाला माणूसच कामी येतो ना. आणि मला असं वाटतं, मी जेव्हा इतर ठिकाणी काम करते, काही ठिकाणी क्लॅशेस येतात, नाही असं नाही, पण मला असं वाटतं की कधी ना अजून एक 10 वर्षांनी, 10-15 वर्षांनी एकत्र कुटुंब पद्धतीचा पुन्हा उदय होईल आहे आणि पुन्हा सगळे लोक एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतील आहे. कारण की नवीन पिढीला हे कळतं ना की आपला मुलगा म्हणजे घरामध्ये माणसं असताना वाढलेला मुलगा आणि माणसं नसताना वाढलेला मुलगा, तर संस्कारामध्ये फरक पडतो. एकच मुलगा आणि दोन मुलगे याच्यामध्ये फरक पडतो, त्यांच्या स्वभावामध्ये फरक पडतो. एकच मुलगा जेव्हा आई वडिलांना एकच अपत्य जेव्हा असतं त्यावेळेला त्यांना इतके लाड करतात, पण त्याचं मन जाणून घेत नाही. त्याला काय पाहिजे त्याचं मन ऐकून घेत नाही. केवळ पैशाने संस्कार होत नसतात, त्यांना मुलांना ज्या गोष्टी हव्या त्या पैशाने देऊन होत नसतात, तर त्या मुलांना कुठेतरी आई वडिलांनी वेळ देण्याची गरज आहे, त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. आणि हे संवाद पुष्कळदा असं होतं जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती असते किंवा ज्या घरामध्ये आजी आजोबा आहेत ना, त्या घरातली मुलं आजी आजोबांबरोबर खूप छान मिसळतात, त्यांना त्यांचं मनोगत सांगतात, त्यांच्याशी ओपन होतात. आणि जे आई बाबांना मुलांनाही कळतं की आपली आई दिवसभर नोकरीला जाते, दिवसभर ती कामात असेल, कामाचं टेन्शन असतं, ते मुलं आईजवळ मोके नाही होत. पण आजी आजोबांजवळ असेल किंवा आत्या असेल, मावशी, कोणी घरातलं जर एखादं असेल
तिच्याजवळ ते नक्की मोकळे होतात. आणि हा सुद्धा शेवटी एक व्यक्तिमत्व विकासाचा किंवा व्यक्तिमत्व घडवण्याचा हा सुद्धा एक पैलू आहे, की मुलांशी संवाद साधणं, मुलांशी त्यांच्या बरोबरीने बोलणं, त्यांचं काय मत आहे किंवा त्यांच्या मनात काय विचार चालू आहे ते त्यांचं ऐकून घेणं. त्यांना पण त्यांच्या शाळेमध्ये म्हणा किंवा ट्युशन क्लास किंवा त्यांच्याही अडचण येत असेल, पण नेमकं असं होतंय की या आई वडिलांना त्या मुलांचं ऐकून घ्यायला वेळ नसतो. आणि मग तिथे कुठेतरी मुलांचं व्यक्तिमत्व कुठेतरी ते दबल्या जातं म्हणा किंवा त्याला फ्रस्ट्रेशन येतं म्हणा आणि मग कुठेतरी मुलं वाकड्या याला जातात. त्याच्यामुळे मला असं नक्की वाटतं की काही वर्षांनी पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती ही पुन्हा भारतामध्ये उदयाला येईल आणि पुन्हा नवीन पिढीला वाटेल की नाही, आपल्याजवळ आपले सासू सासरे, आपले आई वडील किंवा मामा मामी कोणीतरी आपल्याला जवळ पाहिजे की जेणेकरून मुलांचं चांगलं व्यक्तिमत्व घडेल आहे. आपण घराच्या बाहेर जातो तर घरामध्ये कोणतरी मोठा माणूस पाहिजे. नक्कीच. पण सध्याचा जो म्हणजे परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जे चित्र भासतंय आपल्याला, म्हणजे त्याच्यावर एक निष्कर्ष असा काढता येईल की एकीकडे म्हणजे अति उच्च शिक्षित मुलं मुली त्यांना हवा असणारा पैसा, म्हणजे मेंटेन लाईफस्टाईल एक सर्टन लेवल पर्यंतची त्यांना मेंटेन करायची असते, आणि दुसरीकडे आपण संस्कार आणि आपली नीतिमूल्य ह्या गोष्टी असं चढाओढ सुरू आहे. यांच्यामध्ये एक प्रकारचं शीतयुद्ध सुरू आहे आणि हे गेले बरेच वर्षभर हे असंच सुरू आहे भारतामध्ये. हो ना, म्हणून तर संस्कार शिबिर घ्यावे लागतात ना आमच्यासारख्या लोकांना. की संस्कार म्हणजे खरंच आहे की पहिले म्हणून म्हणते की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये गोष्ट एकत्र कुटुंबाने संध्याकाळ झाली की आजी आजोबा आई देवाजवळ दिवा, तुळशीजवळ दिवा. तर बरोबर मुलांना ती सवय लागायची की संध्याकाळ झाली, आजीने दिवा लावला, नमस्कार केला पाहिजे, मोठ्या लोकांना नमस्कार केला पाहिजे, तुळशीजवळ दिवा लागला, तुळशीला नमस्कार केला पाहिजे. ते हा जो संस्कार आहे हा होत नाहीये ना, म्हणून मला असं म्हणायचं की एकत्र कुटुंब पद्धती ही पुन्हा उदयाला येईल. कारण की कारण शेवटी कसं आहे की आता मुली पण शिकत झाल्या, उच्च विद्या विभूषित मुली होतात आहे. मग त्यांनाही असं वाटतं की माझ्या शिक्षणाचा उपयोग काय? मी एवढी शिकले तर माझ्या शिक्षणाचा उपयोग काय? माझ्या शिक्षणाचा उपयोग कुठेतरी अर्थार्जनासाठी व्हायला पाहिजे. पण मला या नवीन पिढीला सांगावंसं वाटेल की अगदी बरोबर आहे की तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा उपयोग करायचा आहे, तुम्हाला अर्थार्जन करायचं आहे, पण स्त्रीच्या आयुष्यामध्ये मूल होणं, नवीन पिढी जन्माला घालणं आणि ती चांगली संस्कारित करणं हे सुद्धा तिच्या आयुष्यातलं एक महत्वाचं काम आहे, महत्वाचा टप्पा आहे. आणि म्हणून मला कधी कधी वाटतं की वेळच्या वेळी या गोष्टी सगळ्या व्हायला पाहिजे. ती जर 25 वर्षांनी लग्न केलं आणि तिने समजा 5 वर्षात समजा तिने गॅप घेतली, आपला मुलगा मोठा केला, मुलगी मोठी केली, त्यांना चांगलं संस्कारित केलं, त्यांच्या जवळ राहिली आणि नंतर पुन्हा जर आपलं करिअर सुरू केलं तर मला वाटतं काही हरकत नाही. 30व्या वर्षी तुम्हाला 60व्या वर्षापर्यंत तुम्हाला करिअर तुम्हाला करता येतं, अर्थार्जन करता येतं, तुम्हाला रिसर्च करता येतं, तुम्हाला जे काही करायचं ते तुम्हाला आता 40 वर्ष पुन्हा सापडतात, तुम्ही करा ना, 30 वर्षात पुन्हा करा तुम्ही. पण आपल्या आयुष्यामधला हा जो महत्वाचा घटक आहे की आपल्याला नवीन पिढी घडवायची आहे, आपल्याला आपल्या मुलांना चांगले संस्कार करायचे आहेत. मग या वेळेला तिच्या मनातला ओढाताण न होता तिने जर 5 वर्ष गॅप घेतली, आपलं शिक्षण आपल्या थोडस बाजूला ठेवलं आणि हा आयुष्यातला महत्वाचा टप्पा गाठायला तिने जर तो वेळ आपल्या मुलांना दिला तर मला वाटतं काहीच हरकत नाही. असं करायला पाहिजे असं मला सारखं वाटतं की या मुलींनी, नवीन पिढ्यातल्या मुलींनी आपल्या मुलांना वेळ देऊन त्यांच्यावरती चांगले संस्कार घडवून, चांगले संस्कार करून आणि मग पुन्हा आपलं करिअर त्यांनी चालू करावं. नक्कीच. मला असं वाटतं की जर तरुण मुलं मुली हे बघत असतील तर त्यांनी नक्की यातनं हा बोध घ्यावा आणि आई वडिलांनी पण हे त्यांना बिंबवावं. नंतरचा प्रश्न आहे की आजकाल जो म्हणजे काय म्हणते, थांबायला कोणाकडे वेळच नाही राहिलेला, अतिशय वेगवान असं आयुष्य चाललंय आणि काहीतरी स्पर्धात्मक, इतकी स्पर्धा झालेली आहे आणि इतक्या वेगाने ही पिढी बदलत चाललेली आहे, म्हणजे अक्षरशः काही महिन्यांनंतर चित्र पलटतं, काही दिवसांनंतर पलटतं. तर ही जी वेगवान गतीने हे कुठे चाललेत, कुठे जाऊन थांबणार, तर यासाठी कुठले घटक कारणीभूत आहेत? याला ते त्यांचे म्हणजे कुटुंबातले ते सदस्य आणि आई वडील
थोडस आईनी कधी कधी मला असं खूप वाटतं की एक नवीन पिढीला की आईनी कधी कधी कठोरच व्हायला पाहिजे. म्हणजे नाही हे तुला हे करायचंच आहे. हा म्हणजे आई या ही गोष्ट आई सांगू शकते. आईचे हे संस्कार व्हायला पाहिजे. आणि नवीन पिढीला कुठेतरी त्यांनी ठेवलं पाहिजे, की मला कुठल्या मर्यादेपर्यंत जायचंय. आम्ही जेव्हा त्याच्यामध्ये काम करत होतो, संस्कार भारती मी काम करते आणि आम्हाला जेव्हा आमचे मार्गदर्शक जेव्हा आमची मीटिंग घेतात, तर त्यावेळेला एकदा मला मला चांगलं आठवतं त्यांनी सांगितलं होतं, श्रीरामजी जोशी म्हणून, आता ते नाही पण ते आमचे मार्गदर्शक होते. तर ते म्हणाले, की आपण किती म्हणजे आता समजा जर कपडा घ्यायचा असेल, किती घ्यायचा कपडा, की त्याचे म्हणजे तुम्ही ठीक आहे तुमच्याकडे खूप पैसे आहेत, तुम्ही कोटींनी पैसे कमवता. पण एखाद्या वस्तूवरती किती पैसे खर्च करायचे? याची शेवटी कुठे ना कुठेतरी लिमिट आपण स्वतःला घालून दिली पाहिजे. है ना? हॉटेलमध्ये जायचं, जेवायला जायचं म्हणजे किती जायचं? आठवड्यातनं एकदा ठीक आहे. पण तुम्ही रोजच जाल तर? पण ही लिमिट जेव्हा शेवटी तुम्ही तुमच्या मनाला ही लिमिट तुम्ही घालून दिली पाहिजे. तर मला असं वाटतं नवीन पिढीने कुठेतरी ठरवलं पाहिजे, की मला बस माझ्या याला एवढं ठीक आहे. तुम्हाला मी एक उदाहरण सांगते, की रेणुताई गावस्कर आहेत. त्या पुण्याला ज्या वेश्या असतात त्यांच्या मुलांसाठी काम करतात. त्यांचा माझा संबंध सेवा सदनमध्ये आला. त्या माझ्याकडे राहायला आल्यात. मी त्यांना म्हटलं, "तुम्ही माझ्याकडे राहायला या." त्यांना पहिले खूप हे वाटलं, की मिनिस्टरच्या घरी राहायला जायचं म्हणजे खूप दडपण होतं, की बापरे! यांच्याकडे कसं म्हणजे काय होईल? कसं घर असेल? पण ते आल्यानंतर त्यांनी जेव्हा सर्वसामान्यांसारखं घर पाहिलं, तर खूप त्यांना आनंद झाला. आणि मग मी त्यांना म्हटलं, की "रेणुताई तुम्ही त्या सारस्वत बँकेमध्ये खूप मोठ्या पोस्टवरती होत्या आणि त्यांचे यजमान स्टेट बँकेमध्ये होते. त्यांनी सांगितलं, की "रेणू, माझा पगार आपल्या चौघांना 2 वेळचं जेवायला पुरतो. आता आणि तू तुझी नोकरी सोड आणि तू या मुलांसाठी काम कर." मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही कशा काय वळल्या? म्हणजे इतका वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठी त्या काम करतात आहे." म्हणजे लिटरली त्यांनी मला जेव्हा मी त्यांच्याबरोबर मी 2-3 दिवस त्या माझ्याकडे राहिल्या, तेव्हा त्या म्हणाल्या, की लिटरली मी रात्री 10 वाजता ऑटो घेऊन त्या वस्तीत जायची, त्या मुलांना त्या आश्रमशाळेत आणायची, त्यांना रात्रभर सांभाळायची आणि त्यांना मग सकाळी पोहोचून द्यायची. अरे बापरे! केवढं कठीण काम आहे आणि हं. केवढा मोठं त्याला मन लागत असेल त्यांचं, तेवढं मोठं मन आहे. पण मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही कसं काय वाढवलं?" माझ्या नवऱ्याने सांगितलं, की "मी जे कमवतो त्याच्यामध्ये आपण चौघांचं 2 वेळचं आपण व्यवस्थित जेवू शकतो. तू हे काम कर." ते असं कुठेतरी स्वतःच्या मनाला आपण कुठेतरी किती किती धावायचं, किती धावायचं, किती पैसा कमवायचा. जेव्हा हे आपण आपल्या मनावरती जेव्हा कंट्रोल करू, त्यावेळेला मला असं वाटतं, की ही नवीन पिढी पण, कारण की कसं आहे नुसता पैसाच सर्वस्व आहे का आपल्या आयुष्यामध्ये? खूप पैसा मिळवणं म्हणजे हे साध्य आहे का? साधं ते आपलं सह्य आहे का? पैसा तर एक साधन आहे ना. तुम्हाला ज्या काही गोष्टी घ्यायच्या त्याचं एक साधन आहे. मग किती घरं घ्यायचे, त्याच्यावरती किती इंटरनेटवरती खर्च करायचा याचं कुठेतरी आपण लिमिट ठेवली पाहिजे. तरच मला असं वाटतं, की ही नवीन पिढी सुद्धा त्याच्या मागे न धावता कुठेतरी त्यांना सुद्धा आणि मला सारखं वाटतं, की आय-टी वाले लोकं सगळे लोकं खूप खोऱ्यानी पैसा कमवतात. पण आज आपल्या समाजामध्ये असे खूप घटक आहेत, असे खूप एन-जी-ओ आहेत, की ज्यांना पैशाची नितांत गरज आहे. जे या कामासाठी आता सेवा सदनमध्ये आम्ही दरवर्षी रमाबाई रानडे शिक्षण प्रबोधन पुरस्कार देतो. तर यावर्षी खुशाल ढाक नावाच्या एका मुलाला आम्ही तो पुरस्कार दिला. तो कोणासाठी काम करतो तो? जे हातभट्टीवाले दारू आहेत, दारू काढतात. त्याच्यानंतर जे लोकं म्हणजे खूपच उपेक्षित समाज आहेत, त्या समाजातल्या मुलांसाठी तो शाळा चालवतो. कारण तो स्वतः बी-ए, बी-एड आहे. पण त्याला त्याच्या मित्रांनी सांगितलं, की "दादा रे, तू याचं काम कर, तुझं घर आम्ही पोचतो." तर त्याचं घर त्याचे मित्र म्हणजे त्याचं घर त्याचे मित्र पोचतात आहे आणि म्हणजे त्याचं घर चालवतात आहे आणि तो या मुलांसाठी काम करतोय. बापरे! असे अनेक अशा एन-जी-ओ आहेत, अनेक असे लोकं आहेत, की जे समाजातल्या या तळागाळातल्या लोकांसाठी काम करतात आहे. तर कुठेतरी मातृऋण, पितृऋण आणि समाज ऋण फेडायला, हे समाज ऋण फेडायला सुद्धा असे लोकं जे काम करतात आहे, त्यांना आपण थोडी मदत केली आणि त्यांच्याशी थोडं समारोप झालं, तर खरोखर आपण किती सुखात आहोत हे आपल्याला कळतं.
दुसऱ्यांचं दुःख पाहिल्याशिवाय आपल्याला आपल्या सुखाची किंमत कळत नाही, की किती लोक कसे जगतात आहे, आज काय काय समस्या त्यांच्या समोर आहे. आज इव्हन की कोविडच्या ह्याच्यामध्ये घ्या तुम्ही, त्या कोविडच्या ह्याच्यामध्ये म्हणजे खालचा वर्ग इतका पिसल्या जात आहे, की त्यांना खरोखर 2 वेळचं खायला अन्न नाहीये. कुठून ते टेस्ट करतील आहे? कुठून कोविडची टेस्ट करून कुठून ते औषधं घेतील आहे सांगा मला? त्याच्यामुळे या नवीन पिढीने कुठेतरी स्वतःला लिमिट ठेवून आणि कुठेतरी आपल्याला मिळालेल्या काहीतरी भाग आपण आपल्या समाजासाठी दिला पाहिजे. आणि तो समाजासाठी देतो म्हणजेच तो नकळत आपण आपल्या देशासाठी तो देतोय. देशात तो. अगदी बरोबर. पण हे जे विचार आहेत म्हणजे आपण पूर्णपणे नवीन पिढीला दोषी मानू शकत नाही. म्हणजे मला असं वाटतं, कारण मी जेव्हा अनुभव म्हणजे ऍज अ लेक्चरर किंवा टीचर म्हणून जेव्हा नोकरी करायची, त्यावेळेला मला स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थ्यांकडनं हा फीडबॅक यायचा आणि स्वतःच्या आईविषयीच किंवा वडिलांविषयीच त्यांची बनलेली मतं किंवा तक्रारी जेव्हा मी समजावून सांगायची की त्यांची पण बाजू असते, पण जेव्हा त्या असं म्हणजे कुठेतरी खेद व्हायचा की आम्हीच आमच्या हाताने कुलूप उघडतो म्हणजे घराचं, शाळा सुटल्यानंतर घरी जातो, कोणीच नसतं वगैरे. आणि मग काय म्हणतात त्याला, किशोर वयात येणाऱ्या त्यांच्या समस्या आणखीन वेगळ्या असतात आणि त्या सगळं ऐकायला आई नोकरीवरनं उशिरा आल्यानंतर तिच्याकडे वेळ नसतो म्हणजे, आणि प्रयत्न केलेला असतो आणि कुठेतरी कम्युनिकेशन गॅप ही पडते आणि ती हळूहळू वाढत जाते आणि कधी कधी एखादी गंभीर घटना घडते. मी म्हणून म्हटलं की घरामध्ये संवाद खूप आवश्यक आहे. आई वडिलांचं निदान मला तुम्हाला सांगते की मला सुषमा स्वराज आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. सुषमाजी इतक्या मोठ्या होत्या, त्यांचं सगळं व्यक्तिमत्व चांगलं होतं, इतकं मोठं होतं. पण तरी त्या जेव्हा मला पहिल्यांदा भेटल्या तेव्हा त्या मला म्हणाल्या की कंचन अरे नितिन कुछ टाइम देता है घर के लिए? तो मैं बोली नहीं, ऐसा मिलता है टाइम तो हम लोग जब टाइम मिलता है तब हम लोग एंजॉय कर लेते हैं. जैसे भी नितिन जी आते हैं तो कभी कभी हम लोग बाहर खाना खाने के लिए चले जाते हैं, तो वो फॅमिली को टाइम मिल जाता है. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं, जेव्हा त्या मिनिस्टर होत्या, त्या म्हणाल्या की मी माझा शुक्रवारचा दिवस, शुक्रवारची संध्याकाळ पूर्णपणे मी माझ्या मुलीला देते. मग त्याला एकही अपॉइंटमेंट कितीही झालं तरी मी माझ्या मुलीला शुक्रवारची संध्याकाळ आम्ही दोघे जणी घरी जेवतो किंवा आम्ही बाहेर जेवायला जातो. माझे यजमान सुद्धा नसतात. आम्ही दोघीच जणी खूप गप्पा मारतो आठवड्याभराच्या. पुढे काय करायचं असेल तेच पाहतो. म्हणजे त्यांनी सुद्धा एवढ्या मोठ्या पदावरती जाऊन पण एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून कुटुंबाची जी जबाबदारी त्यांनी पार पाडली. असं काहीतरी आणि संवाद साधला आपल्या मुलीशी. असं काहीतरी मला म्हणून म्हटलं मला मान्य आहे की वर्किंग विमेन तिला खूप तिचे टेन्शन्स असतात, पण तरी तिने आठवड्यातनं काहीतरी त्या वेळ आपल्या मुलांना दिला पाहिजे, संवाद साधला पाहिजे. जिथे संवाद नाही तिथे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि म्हणून दोन्ही पिढींना सांगेन की संवाद अतिशय आवश्यक आहे. घर मुके व्हायला नको, घर बोलती राहायला पाहिजे. तेव्हा हे संवाद जेव्हा साधते, घर जेव्हा बोलकी राहतील त्यावेळेला हे प्रॉब्लेम्स येणारच नाहीत. बरोबर. तर आता काय म्हणतात त्याला, आई वडिलांचा यांचा आपण असं म्हणू की कुटुंब व्यवस्थेची आपण ज्यांना आधारस्तंभ म्हणतो, इनडायरेक्ट असा रोल आहेच की ह्या जनरेशनला पुढे नेण्यामध्ये. तर त्याच्यातलं संवाद हे एक कारण आहे, संस्कार त्या गोष्टी आहेच. ते सोडून मला असं वाटतं की अजून कुठलं आपल्याला प्रकर्षाने जाणवतंय की आई वडिलांनी सध्याच्या काय आत्मसात करावं की जेणेकरून नवीन पिढी योग्य तशी घडेल. नाही, आई वडिलांनी तर मला सांगा, मला असं खूपदा वाटतं की जेव्हा ज्ञानेश्वर जन्मले तर त्या आईने आपलं कसं हे केलं असेल, कूस कशी असेल त्या आईची, मला खूपदा मनात येतं. जिजाबाईंनी शिवाजीला कसं घडवलं असेल, आहे की नाही? त्याच्यामुळे या गोष्टी जरी इतिहास जमा झाल्या आहेत, त्या आजच्या पिढीला लागू पडत नाही. तेव्हाचं सामाजिक म्हणजे तेव्हाची सामाजिक परिस्थिती, आताची सामाजिक परिस्थिती आमूलाग्र बदल आहे. पण तरी त्या पिढीतलं काहीतरी चांगलं या नवीन पिढीने घ्यावं. आणखीन आपल्याला नेमकं
लग्न केल्यानंतर, आणि आता तर गुगल आणि याच्यावरती किती किती जागा आपल्याला उपलब्ध आहे, साहित्य आपण वाचू शकतो. तेव्हा तर ते पण नव्हतं. त्याच्यामध्ये मला एक खरंच मला सांगावंसं वाटतं, की माझ्या धाकट्या सुनेची आजी काही शिकल्या नव्हत्या. पण त्यांनी आपल्या मुलींना आपल्या पायावरती उभं केलं. मग माझ्या मनात विचार येतो, की त्यांनी कुठल्या शाळेमध्ये त्या गेल्या होत्या, की त्यांनावरती हा संस्कार झाला? त्यांनी म्हटलं, की माझ्या सगळ्या मुली माझ्या आपल्या पायावरती उभ्या राहतील, मग मी त्यांचं लग्न करीन. आज सगळ्या त्यांच्या मुली उच्च विद्या विभूषित आहेत. मग हे शिकायला त्या कुठल्या शाळेत गेल्या होत्या? कुठल्या शाळेत नाही गेल्या. मग हे त्यांना कोणी शिकवलं? हा घरातला संस्कार आहे. त्या संस्काराने त्यांच्याकडे जे वातावरण असेल त्या संस्काराने त्यांनी ठरवलं, की नाही माझ्या मुलींना मी उच्च विद्या विभूषित करेन, त्यांच्या पायावरती उभं करेन, मग त्यांचं लग्न लावेन. त्या तर कुठल्या शाळेत नव्हत्या गेल्या. आज त्यांचे सगळे मुलं इतकं चांगल्या वातावरणामध्ये आहेत, की तुम्हाला काय सांगू. मग मला असं वाटतं, की त्या काळामध्ये शिक्षण तर नव्हतं हो. त्या बाई कुठल्याच शिकल्या नव्हत्या. ग्रॅज्युएट नाही, पोस्ट ग्रॅज्युएट नाही, काहीच झाल्या नव्हत्या. पण तरी त्यांनी आपल्या मुलांना किती छान छान उभं केलं म्हणजे. मग हे आदर्श नवीन आई-वडिलांनी, नवीन पिढीने हे आदर्श पिढीने समोर ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यामधनं सुवर्ण मध्य काढून, की माझं काय चुकतं? आजकाल काय होतंय, की कोणी कमीपणा घ्यायलाच तयार नसतो. अरोगन्सी वाढत चालली आहे. मला कधी-कधी असं वाटतं शिक्षणामुळे स्वातंत्र्य मिळालं, की यांना स्वैराचार मिळाला. काय मिळालं? आणि हा खरोखर नवीन पिढीने थोडंसं स्वतः आत्मचिंतन करण्याची गरज आहे, की मला नेमकं काय करायचंय? मला माझं मूल वाढवायचं म्हणजे नेमकं काय करायचंय? त्याला कुठल्या दिशेला त्याला पाठवायचं? याच्यावरती एक सुंदर उत्तर मग ह्यांनी माझ्या सुनेला दिलं. आपण कौटुंबातल्या गोष्टी करतो म्हणून मी नक्की सांगते, की माझी मोठी नात नंदिनी, तिला शाळेत टाकायचं जेव्हा वेळ आली, तेव्हा माझ्या मोठ्या सुनेनी ह्यांना विचारलं, की "बाबा नंदिनीला कुठल्या शाळेत टाकायचं?" तेव्हा यांनी इतकं समर्पक उत्तर दिलं, की "तुला तुझ्या मुलीला कसं बनवायचंय? मॉडर्न बनवायचंय, ऑर्थोडॉक्स बनवायचंय, की वेस्टर्न बनवायचंय?" कारण की शाळेतले संस्कार हे आपल्या आयुष्यामधले अतिशय महत्त्वाचे असतात. शाळा आणि घर या दोघांचे संस्कार मिळून त्या मुलाचं व्यक्तिमत्व घडत असतं. आणि अशी शाळा निवड, मग तुला कसं कुठल्या वळणाला तुला तिला घालायचंय, तू तशी शाळा निवड. अगदी आणि ती खरंय. मी पहिल्यांदा फुलबागेत टाकलं. अच्छा. म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे, हे मुलांना पण क्लिअर झालं पाहिजे नवीन पिढीला, की मला नेमकं काय करायचंय? मुलांना वाढवायचं म्हणजे काय करायचंय? त्यांच्यावरती काय संस्कार करायचे आहेत? मग आपलं शिक्षण, आपली नोकरी, आपलं घर सांभाळून मग हे सगळं केलेलं पाहिजे. खरंय. आता शेवटचा प्रश्न, की आजकाल हे काय म्हणतात घटस्फोट हा प्रमाण अतिशय वाढत चाललंय आणि याच्या मागे तसाच ना, की फक्त स्वतःचा विचार आत्मकेंद्रित उच्च शिक्षणामुळे आत्मकेंद्रित बनत चाललेले आहेत. ज्याला आपण थोड्या अगदी अर्थाने बरोबर. असं स्वार्थी पण म्हणू शकतो, की आणि स्पेस पाहिजे आहे. म्हणजे त्या नवरा, मुलगा आणि मुलीला सुद्धा एक लग्नाच्या काही महिन्यामध्ये सुद्धा आपली स्पेस त्याच्यामध्ये दुसरा एंटर झालेला चालत नाही. सासू सासरे तर दूरच राहिले. तर त्यामुळे काय तडजोड नावाची गोष्ट किंवा ऍडजस्टमेंट करावी लागते. छोट्या-मोठ्या गोष्टी आपण जेव्हा संसार करतो तेव्हा. ते करूच शकत नाही. तर या तरुण पिढीला आपलं कुटुंब वाचवण्यासाठी तुम्ही 1-2 वाक्यात काय सांगाल? मी एक कविता सांगेन. नक्की. घर दोघांचं असतं. हां. घर दोघांचं असतं. एकाने पसरवलं तर एकाने आवरायचं असतं. ही ऍडजस्टमेंट दोघांनी पण करायला हवी. ही ऍडजस्टमेंट दोघांनी पण करायला हवी. घर दोघांचं असतं. एकाने पसरवलं तर एकाने आवरायचं असतं. आणि म्हणून मी तुम्हाला आधीच म्हटलं, की 2 स्त्रियांनी जर एकमेकांच्या भावना लक्षात घेतल्या, तर मला असं वाटतं, की कधीच क्लॅशेस येऊ शकत नाही. पण आजकाल हे जे झालेलं आहे, की मी पण कमवते घरामध्ये, तर मग मी एवढं काम करते, तू पण ते काम कर. पण मला नक्की नवीन पिढीला हे सांगावसं वाटतं, की स्त्री म्हणून
तुम्ही कितीही पैसा कमवा, उच्च विद्या विभूषित व्हा, कितीही डिग्री घ्या, कितीही ठिकाणी तुम्ही म्हणजे कितीही शिका, खूप PhD करा, पण स्त्रीमध्ये जे ईश्वराने दिलेलं जे स्वभाव आहेत, जे गुणधर्म आहेत, शालीनता, लीनता, नम्रता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईपण. स्त्रीच फक्त आई होऊ शकते, बाकी कोणी होऊ शकत नाही. तर ते तुम्ही विसरू नका. ईश्वराने हे जे गुण स्त्रीला दिले आहेत, तुम्ही कितीही मोठा झालात ना, तरी पण कुटुंबाची जबाबदारी आपल्यावरती आहे. मला स्त्री म्हणून या घरामध्ये काय करायचं आहे, हे ज्या वेळेला तिला त्याची जाणीव होईल, त्यावेळेला मला असं वाटतं की ती स्त्री वाकडं पाऊल टाकणार नाही. आणि हे संस्कार लहानपणापासून आईने मुलीवरती करायला हवेत, की तू बाई कितीही मोठी हो, कितीही शिक, जेव्हा तू त्या घरात जाशील की नाही, तेव्हा जसं चपला बाहेर काढतो तशी डिग्री बाहेर काढून ठेव आणि गृहिणी म्हणून पुन्हा घरात प्रवेश कर आणि त्या घराचं घर पण सांभाळ, ते कुटुंब सांभाळ. अशी गृहिणी तू हो की जेणेकरून तुझ्या अवतीभोवती सगळे कुटुंबाचे सदस्य जवळ झाले पाहिजे, तू सगळ्यांना घेऊन चालली पाहिजे. म्हणून ज्या घरातली स्त्री चांगली, त्या घरातलं हृदय म्हणजे स्त्री आहे, स्त्री चांगली ते कुटुंब चांगलं, असं मला सारखं म्हणा असं वाटतं. आणि म्हणून घर दोघांचं असतं, एकाने पसरवलं तर एकाने सावरायचं असतं. खूप छान कंचनताई. आज आपण इंदिक विचारला भेट देऊन प्रेक्षकांना आणि खास करून आपले म्हणजे कुटुंब व्यवस्थेला आपण कसं वाचवलं पाहिजे, आई वडील आणि तरुण पिढी दोघांसाठी जे काही मुलाचे आपल्या अनुभवानुसार गोष्टी सांगितल्या, उदाहरणं दिली, खूपच मला असं वाटतं फायद्याचे ठरतील. आणि मी आपली अत्यंत इंदिक विचारतर्फे आभार मानते. धन्यवाद आम्हाला भेट दिल्याबद्दल. धन्यवाद. नमस्कार.